भाजप पदाधिकारी आता न्यायाधीश। महाराष्ट्रात एक मोठा राजकीय वाद पेटलाय। भाजपच्या पदाधिकारी आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे। मात्र या नियुक्तीवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आरोप केलाय, ही नियुक्ती न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर काळीमा फासणारी आहे। राजकीय पक्षातून थेट न्यायपदावर नेमणूक झाल्यामुळे न्यायालयाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। न्यायाला आपण देवता म्हणतो आणि न्याय देवता ही एकंदरीत न्यायासाठी असणारी भारतीय माणसाची भावना आहे। सत्य हा देखील ईश्वर आहे, ही देखील मान्य आहे। आणि असं असताना एका भाजपच्या प्रवक्त्यांना थेट स्वरूपामध्ये थेट हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी वर्णी लावणं हे आता याच्यासाठी शब्द नाहीत। हे हास्यास्पद म्हणावं का दुर्दैवी म्हणावं का दुःखद म्हणावं असा सगळा एकंदरीत असणारा ही परिस्थिती आहे। याआधी केरळमध्ये देखील अशीच एक नियुक्ती भाजपच्या थेट पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीची हायकोर्टच्या जज या ठिकाणी केली होती। त्यामुळे न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे, हातात तराजू आहे, डोळ्यावर पट्टी आहे। मात्र मोदी सरकारने आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे। तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नव्हे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे। हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे, याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे।